खोतकर साहेबांना आम्हाला शब्द दिलता की 100% मी गरिबाला न्याय देईन. आम्ही स्वप्न सुद्धा नव्हतं पाहिलं की आम्हाला शिवसेना पक्षाचं सिम्बॉल भेटन आणि मी राजकारणातून आम्ही उभं राहू म्हणून. लोकांचं म्हणणं आहे की फक्त पैशावाल्याचंच राजकारण आहे, असं काही नाही. खोतकर साहेबांना ते सिद्ध करून दाखवलं. मी स्वतः अंबाली करतो भाजी मार्केटला. माझे वडील सुद्धा अंबाल होते. माझी आई आज पण मोंड्यामणी अंबाली काम करते. आई सुद्धा जाती भाजी मार्केट. खरा श्रीमंत असतो ना त्याचं घर दाखवतो मी. नमस्कार मित्रांनो, निवडणुकीच्या रणधुमाळीत आपण जसं बघतो ना, बरेचदा काय असते, लागेबांधे असलेल्यांना तिकीट देण्याची एक प्रथा आहे असं म्हटलं जातं. एक साध्या सामान्य कार्यकर्त्याला वेळोवेळी डावलण्याची एक इतिहास आणि परंपरा राहिल्याचं देखील आपण पाहण्यात येतं. पण यंदाचं काहीतरी चित्र वेगळं आहे. आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 2 मध्ये. एक अशा व्यक्तीला उमेदवारी मिळालेली आहे ज्याचे वडील लोकांचं ओझं वाहून नेतात. अशा हमाली काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलाला, सामान्य घरातील मुलाला आज निष्ठेचं फळ मिळालं ना, आज त्याला उमेदवारी मिळालेली आहे शिवसेना पक्षाकडून. सुरुवातीला जाणून घेऊया दादा, तुमच्या प्रभागाबद्दल नाव आणि कोण उमेदवार आहेत त्याबद्दल माहिती द्या. उमेदवार तर माझी मिसेस आहे मनीषा गणेश राऊत. SC महिलातून शिवसेना पक्षानं व आमचे जालन्याचे लाडके आमदार प्रभाग क्रमांक 2 मधून मनीषा गणेश राऊत यांना तिकीट देण्यासाठी भाऊनं आम्ही सगळ्यांना मेहनत केली आणि खोतकर साहेबांना आम्हाला शब्द दिलता की 100% मी गरिबाला न्याय देईन आणि शब्द पूर्णच केला साहेबांना 100%. नक्की, जसं शब्द पूर्ण केला तसं तुम्ही म्हणता, तुम्ही किती वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आणि आज निष्ठा फळाला आली असं वाटतंय का? 100%. फक्त मला 6 वर्षापासून मी पक्षाला जॉईन आहे. राजकारणाशी आमचं काही घेणं देणं नाही, पण पक्षाचं काम चांगलं आहे, खोतकर साहेबाचं काम चांगलं आहे जालन्याच्या लेवलवर. आणि खूप मयाळू माणूस, गोरगरीब जनतासाठी नेहमी. कोणी जरी फोन लावला, साहेब असं घडलं तसं घडलं, तर साहेब तुरंत इमिजिएटली त्यांचे माणसं पाठवतात. किंवा कोणी कार्यकर्ता किंवा काही जरी घडलं, 24 घंटे ते उपस्थित आहे, हजर आहे. जसं आता तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे, एक तुमचे वडील जे व्यवसाय करतात, एक हमाली व्यवसाय, लोकांचं ओझं ते स्वतःच्या पाठीवर घेऊन जातात. कधी वाटलं होतं का तुम्हाला देखील उमेदवारी मिळेल? बिलकुल नाही, कदाचित नाही. आम्ही स्वप्न सुद्धा नव्हतं पाहिलं की आम्हाला शिवसेना पक्षाचं सिम्बॉल भेटन आणि मी राजकारणातून आम्ही उभं राहू म्हणून. विचारत ना, असं वाटतं. लोकांचं म्हणणं आहे की फक्त पैशावाल्याचंच राजकारण आहे, असं काही नाही. खोतकर साहेबांना ते सिद्ध करून दाखवलं की गोरगरीब जनता उभं राहू शकते निवडणुकीमध्ये, त्यांना बी न्याय भेटतं. आणि खोतकर साहेबांना 100% हे सिद्ध करून दाखवलं माझ्या माध्यमातून. आमच्या घराची परिस्थिती बघा, निवडणुकी लढण्याची आमची परिस्थिती नाही साहेब. मी स्वतः अंबाली करतो भाजी मार्केटला. माझे वडील सुद्धा अंबाल होते. माझी आई आज पण मोंड्यामणी अंबाली काम करते. आई सुद्धा जाती भाजी मार्केट. मी पण. आता जसं तुम्ही लोकांमध्ये जात आहात, जसं प्रभाग क्रमांक 2 हा बहुतांश स्लम एरिया पकडला जातो. तुम्ही तिथे जातात, ते काय सांगतात, काय त्यांचे समस्या कशा प्रकारे सोडवणार ते काय सांगतात? ते तुम्हाला काय समस्या त्यांच्या आहेत? समस्या काय, आता जे नगरसेवक जे लोक आहे निवडून आल्याच्या नंतर ते वाळामणी बघतच नाही. आणि 100% मी तर काम करणारच म्हणा, कारण की मी हम्माली केल्यापेक्षा आता राजकारणामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी साहेबांना मला निवडलं, तर मी हे करून दाखवीन, 100% करून दाखवीन. जे उमेदवार आहेत त्या ताईंशी सुद्धा आपण बोलूया. ताई, कसं वाटतंय आज उमेदवारी मिळाली तुम्हाला? खूप चांगलं वाटतंय उमेदवारीमध्ये असं उभं राहून, कारण की आम्हाला तिकीट भेटलं. आम्हाला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा. तुमचं नाव आणि मनीषा गणेश राऊत. जसं तुम्ही लोकांमध्ये जात आहात, महिला भगिनी काय समस्या काय सांगत आहेत तुम्हाला की बाबा या गोष्टी झाल्या पाहिजे? म्हणजे जे जे त्यांच्या प्रॉब्लेम आहे ते सांगतात ते आम्हाला, की रोड बनवून द्या आम्हाला, आणि आमची जी समस्या आहे ती पूर्ण करा, आम्ही तुम्हाला वोट देऊ, असं सगळं बोलतात ते. जसं तुमच्या पतींनी सांगितलं की बाबा एकदा निवडून आल्यावर लोक इकडे बघतही नाही. समजा उद्या तुम्हाला लोकांनी मतदान केलं, निवडून दिलं, तर तुम्ही काय करणार? तेच गोष्टी रिपीट होणार नाही याची ग्वाही कशी देणार तुम्ही? म्हणजे करू आम्ही सगळं, पूर्ण प्रयत्न करू आम्ही करण्याचे. म्हणजे पूर्ण म्हणजे प्रयत्न म्हणजे करूच प्रयत्न, कारण की आम्हाला तिकीट दिलंय खोतकर साहेबांनी. आम्ही एवढे गरीब असून आमच्यासाठी धावून आले ते, हेच आम्ही खूप उपकार आहे त्यांच्यावर. खूप उपकार केले त्यांनी आमच्यावरती. जसं आपण म्हणतो ना वेळोवेळी की राजकारण हा पैशावाल्यांचा असतो. खरा श्रीमंत असतो ना त्याचं घर दाखवतो मी.
जर आपण बघितलं, हे उमेदवार जे राऊत म्हणून इथं उभे आहे प्रभाग क्रमांक 2 मधून, हा त्यांचा घर आहे. आपण पाहू शकता की एक सामान्य घरातील व्यक्तीला देखील आज उमेदवारी मिळू शकते, हे आज सिद्ध झालेलं आहे. आजच्या जगातही माणुसकी शिल्लक राहिलेली हे देखील सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळं नक्कीच आता आम्ही जे वेगवेगळ्या उमेदवारांचे विचार तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत होतो, त्याचं हेच नेमकं कारण होतं की कशा प्रकारे उमेदवारांचे विचार असतात, काय ते लोकांसमोर घेऊन जातात. आणि आज एक समोर आणलाय आम्ही एका हमाली काम करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा, ज्याला शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. नक्कीच जनता अशा लोकांवर विश्वास करेल का, जो तुमच्यामधला आहे, जो सामान्य आहे, यांना मतदान करून निवडून देतील का, हा आता जनतेपुढं प्रश्न राहिलेला आहे की खरी तुमच्यात वावरणाराच निवडून आला पाहिजे का, विचारांवरच ही निवडणूक झाली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल, या व्यक्तीला न्याय मिळो या हेतूनं व्हिडिओ नक्की शेअर करा. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.